नमस्कार मंडळी, या सरत्या वर्षातील या शेवटच्या सबस्क्रायबर राईडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मागच्या 2024च्या डिसेंबरमध्ये मी मुंबई ते अलिबाग रेवदंडा असा 35 रायडरसोबत कॅम्पिंगचा प्लॅन केला होता आणि आज मी 30 रायडरसोबत चाललोय लोणावळ्यातील पावना लेक जवळील सुंदर असा कडाक्याच्या थंडीतल्या कॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे सकाळी लवकर 5:30 वाजता राईडला सुरुवात केली. थंडी तर जबरदस्त होती आणि हवेत सुंदर असा गारवा सुद्धा होता. गाडी चालवताना फार गारगार असं वाटत होतं. तर वाटेत 2 रायडर आणि 2 पिलियनना सोबत घेऊन निघालो कळंबोलीच्या मीटअप पॉइंटला. सकाळ सकाळ राईड करायला खूपच फ्रेश वाटत होतं, पण त्यासोबतच वाढतं दूषित वातावरण सुद्धा धुक्यांच्या रूपात पाहायला मिळत होतं. तेवढ्यात मला माझे सबस्क्रायबर सुद्धा राईड करताना दिसले, परंतु त्यांची गाडी दमदार होती आणि रुस्तम त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होती, पण ताकदीने कमी असल्या कारणाने ते काही तिला जमलंच नाही. शेवटी ब्लॉगिंगमध्ये थोडीशी बडबड करत अगदी वेळेत पोहोचलो मीटअप पॉइंटला आणि सर्व रायडर सुद्धा वेळेत आले होते. सर्वांची ओळख करून प्रवासाची रूपरेषा समजावून तसेच माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीच्या सर्वांना बॅच लोगो देऊन श्री गणेशा करून प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर मीटअप पॉइंट पासून 23 जणांचा आमचा ग्रुप होता. त्यातील 20 बाईक होत्या आणि 3 पिलियन होते. तसेच संध्याकाळी 6 जण येणार होते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा 5 जण येणार होते. या 23 जणांपैकी 4 ते 5 जण पहिल्यांदा आली होती आणि 3 ते 4 जण दुसऱ्यांदा आली होती आणि बाकीची मंडळी आपली रेग्युलर रायडर होती. सुरुवातीलाच सुंदर असा 360 शॉट घेतला आणि सर्वांचा एकत्रित लाईनअप पाहून खूप छान वाटत होतं. सगळे अगदी मनसोक्त राईडचा आनंद घेत होते. एकामागोमाग एक चालत होते. 20 मिनिटात आम्ही पोहोचलो खालापूरमधील पहिल्या आमच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे पंचायतन मंदिरपाशी. येथे 5 देवांची मंदिरं एकाच ठिकाणी उभारण्यात आली आहेत. त्यात गणपती बाप्पा, साईबाबा, श्री महादेव, आई जगदंबा आणि हनुमान यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. त्या देवांचं दर्शन करून निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला. पण निघताना सुंदर असा एक 360 शॉट घेतला. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही नाश्त्यासाठी ठरवलेल्या लोणावळ्यातील साठे मिसळपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात खूप भयंकर अशी ट्रॉफिक दिसत होती. तर आम्ही कर्जतमध्ये नमस्ते कर्जत या हॉटेलला नाश्ता करण्याचा निर्णय घेतला. येथे सगळ्यांना प्रशस्त अशी बसण्याची व्यवस्था आहे. उत्तम चव, एकदम मस्त वातावरणात नाश्ता करून आम्ही निघालो लोणावळ्यामधील एकविरा मातेच्या दर्शनाला. हळूहळू ट्रॅफिक पार करत सर्वजण पोहोचलो मंदिराच्या पायथ्याला. बाईक्स पार्क करून डोंगर चढायला सुरुवात केली आणि देवीचा जयघोष करत करत अवघ्या अर्ध्या तासात सुंदर असं आमचं दर्शन झालं आणि दर्शन करून सगळ्यांचं मन खूप प्रसन्न झालं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गड उतरून जेवण केलं आणि पावना लेक कॅम्पसाईटच्या दिशेने निघालो. एकविरा देवी मंदिरापासून पावना लेक पर्यंतचं अंतर हे 24 किलोमीटरचं होतं आणि 45 मिनिटात आम्ही पोहोचलो. आणि जाताना अगदी रस्ता खूप सुंदर होता आणि त्याच्यामध्ये घाट रस्त्याचा आनंद सुद्धा सगळ्यांनी घेतला. परंतु लेकला पोहोचण्याचा जो रस्ता होता ना, तो अतिशय ऑफरोड होता. इतका ऑफरोड होता की सगळ्यांना संपूर्ण राईड मधली मजा त्या 1 किलोमीटरच्या रस्त्याने दिली. तर कॅम्पसाईटला आम्ही सगळेजण अगदी वेळेमध्ये पोहोचलो होतो. त्यानंतर प्रत्येकाने आपापले टेंट निवडून टेंटमध्ये आपल्या बॅगा ठेवून मस्त असे फ्रेश झाले आणि काळोख व्हायच्या आत सुंदर सुंदर असे मस्त फोटो काढून घेतले. आणि त्यानंतर आम्ही 2-3 अशा कॉमेडी रील्स केल्या ना, त्या नक्की पहा आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि अशा सुंदर अशा कॅम्पसाईटचा ड्रोन शॉट घेऊन या संपूर्ण दिवसाचा आज शेवट झाला. जर हा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.